श्री रामनवमी आणि महाअष्टमीची पूजा कशी करायची चला बघूया। या दिवशी सकाळी देवीची आणि दुपारी प्रभू श्री रामचंद्रांची पूजा करावी असा एकत्र समन्वय साधावा। जसे सकाळी लवकर स्नान करून कुलदेवीची पूजा करावी, शक्य असल्यास कन्यापूजन करावं। कुलदेवीची पूजा घटस्थापना केली असेल तर त्याचे नैवेद्य आणि कन्यापूजन सकाळीच उरकून घ्यावं। दुर्गा सप्तशतीचा पाठ करावा आणि ओम दुर्गाय नमः या मंत्राचा जप करावा। तर दुपारी 12 वाजता प्रभू श्रीरामांचा पाळणा गाऊन राम जन्मोत्सव साजरा करावा। हा प्रभू रामाच्या जन्माचा काळ आहे, त्यामुळे मुख्य राम जन्मोत्सव पाळणा आणि रामरक्षा स्तोत्र दुपारी करावे। आता या दिवशी उपवास कोणता करावा तर हा उपवास सकाळी सूर्योदयापासून सुरू होतो आणि काही जण दुपारी 12 वाजता आरती झाल्यावर नैवेद्य ग्रहण करून उपवास सोडतात, तर काही जण पूर्ण दिवस उपवास करतात। जर तुम्ही नवरात्रीचे 9 दिवस उपवास करत असाल तर हा तुमचा शेवटचा मुख्य उपवास असेल। जर फक्त रामनवमी करत असाल तर सकाळी संकल्प करून दुपारी 12 नंतर किंवा संध्याकाळी आरती नंतर फलाहार घेऊन उपवास सोडावा। अष्टमी आणि नवमी याचे दोन्ही उपवास एकत्र आल्याने आपण हे दोन्हीही करू शकता, त्याचं सारखंच फळ मिळतं असं सांगितलं जातं। या संबंधित संपूर्ण माहिती तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळेल।